परभणी जिल्ह्यामध्ये बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी। खरीप हंगाम तोंडावर असताना बँक पीक कर्ज देत नसल्याने शेतकरी चिंतेत। बँक अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त केळी बागांची बांधावर जाऊन पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। बीडच्या परळीमध्ये अनुदानित बी बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अनुदानित बियाण्यांचं वाटप। कृषी दुकानांच्या समोर बियाणं घेण्यासाठी लांबच लांब रांगा। वाशिममध्ये मान्सूनला विलंब होत असल्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या। शेतकऱ्यांनी घाई न करता बियाण्यांची उगवण क्षमता तपासून 10 मिलीमीटर पावसानंतर पेरणी करावी, कृषी विभागाचा सल्ला। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दुहेरी संकटात। युरिया आणि खताच्या तुटवड्यासह बियाण्यांचे दर प्रति बॅग 500 रुपयांनी वाढले। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। वाशिम जिल्ह्यामध्ये खतांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संरक्षित साठा खुला। 650 मेट्रिक टन डीएपी खत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचं प्रशासनाचं पत्र। वादळी वाऱ्यासह पावसामुळे अकोल्यामधील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे झाले नसल्याची शेतकऱ्यांची खंत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। बाजारामध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दर कोसळले। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये तीव्र उष्णतेचा संत्रा बागांना फटका। शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक संकट। नुकसानीचे पंचनामे करून शासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूननं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले आणि नैसर्गिक धबधबे प्रवाहित, तरी नांगरणीची कामं अर्धवट असून पेरणीवर सुद्धा अनिश्चिततेचं सावट। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं हळदीची उगवण रखडली। साधारणतः 15 ते 30 दिवसांमध्ये उगवण होणाऱ्या हळदीसाठी संरक्षित पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा आधार। मुक्ताईनगर भुसावळसह अनेक ठिकाणी विहिरीच्या पाणी पातळीमध्ये घट कायम। उष्णतेच्या परिणामामुळे सिंचनाचा पाणी प्रश्न भेडसावणार असल्याचं चित्र। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी सध्या उणे 23.29% पोहोचली। गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये 36.91% उपयुक्त पाणीसाठा होता, त्यामुळे यंदा पाणी स्थिती अधिक चिंताजनक। मराठवाड्यामधील 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 35.11% पाणीसाठा शिल्लक। सीना कोळेगावमध्ये फक्त 6.24% पाणी। पावसाअभावी मराठवाड्यावर पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता। वर्ध्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली। पाण्याची नासाडी। या पाईपलाईनमधून 11 गावांना पाणी पुरवठा होतो। लवकरच दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची प्रशासनाची माहिती। सोलापूरच्या करमाळा आरोग्य कार्यालयाचा भोंगळ कारभार। 4 दिवसांपूर्वी वादळानं पडलेलं झाड हटवण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळेना। कर्मचारी आणि नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागते। शालेय पुस्तकं आणि साहित्याच्या किमती 10 ते 15% वाढल्या। लातूरमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशासाठी यावर्षी 300च्या ऐवजी 240 रुपये मिळणार। तुटपुंजा रकमेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश घेण्याचं पालकांच्या समोर आव्हान। शालेय गणवेशाच्या अनुदानामध्ये कपात केल्यानं पालकांकडून नाराजी व्यक्त। गणवेशासाठी किमान 800 रुपये अनुदान देण्याची पालकांची मागणी। अमरावती शहर वगळता ग्रामीण भागामध्ये 22 जूनपासून हेल्मेट सक्ती। नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द होणार। अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्बंध। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये शिवशाही इंडियन गॅस एजन्सीच्या समोर ग्राहकांचा गोंधळ। डीएसी नंबरवरून ग्राहकांनी गोंधळ घातल्याची माहिती। संतप्त ग्राहकांनी गॅस वितरण करणाऱ्या गाड्याही रोखल्या। वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची दुरवस्था। पाटबंधारे विभागाच्या वतीनं उभारलेलं पर्यटन स्थळ धुळखात पडून पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। लातूरच्या रेणापूरमधील पळशी ते गरसुळी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था। पावसाचं पाणी खड्ड्यामध्ये भरल्यानं रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या भीमा नदीवरील पुलाला गेल्या 3 वर्षांपासून भगदाड। नागरिक रोजच्या दळणवळणासाठी पुलाचा वापर करत असल्यानं अपघाताचा धोका। सांगली तासगाव रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू। नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना नाहक त्रास। पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। महाडच्या केंबुर्लीमध्ये गाळ काढण्याच्या नावाखाली सावित्री नदीमध्ये अनधिकृत रेती उत्खनन। महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह। कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। हिंगोलीमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचं प्रकरण। निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी निलंबित, तर एकाची वेतनवाढ थांबवली। चालकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाच्या अवघ्या 4 दिवसानंतरच नवविवाहितेचा मृत्यू। बाथरूममध्ये अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्यानं घडली घटना। उपचारादरम्यान नवविवाहितेचा मृत्यू।
बीडच्या लिंबा गणेश परिसरात प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या प्रकरणामध्ये नवा खुलासा. पत्नीनंच पतीला चिकन राईस आणायला पाठवलं आणि प्रियकराला सांगून काढला काटा. या प्रकरणी तिघांना अटक. नाशिकच्या येवल्यामध्ये विवाहितेचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळून आल्यामुळे खळबळ. मुलीला मारहाण आणि हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गंभीर आरोप करत घातपात झाल्याचा वडिलांकडून संशय व्यक्त. येवला तालुका पोलिसांमध्ये पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा देखील दाखल. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर एसीबीची धाड. कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या तालुका समूह संघटकाला अटक. 5,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई. नालासोपाऱ्यामध्ये एफडीएची गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई. गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एफडीएचे छापे. कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले. धाराशिव जिल्ह्यामध्ये एफडीएच्या भेसळ विरोधी मोहिमेमुळे भूम परिसरात खवा उत्पादकांना अच्छेदित. बाजारामधील भेसळयुक्त खवा कमी झाल्यानं खव्याचे दर 30 रुपयांनी वाढले. इंदापूरमध्ये अज्ञातांकडून 4 चाकी जाळल्याचा प्रकार. मात्र 5 दिवस उलटूनही गुन्हा दाखल न केल्याचा महिलेचा आरोप. मला न्याय द्या, आमचा जीव वाचवा. मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांना महिलेची आर्तहाक. वाशीमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बसचा अपघात. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. वाशीम इथल्या रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार. गडचिरोलीच्या अहेरी नगरपंचायतीच्या कर अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण. काँग्रेसचे नेते अजय कंकरालवार यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. अंबडचे लासकोर तहसीलदार विजय चव्हाण सेवेतून अखेर निलंबित. लासकोर तहसीलदाराला 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी 6,40,000ची लाच घेतली होती. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. घाट लाडकी वणी रस्त्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं चक्काजाम आंदोलन. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर एमआयएम नगरसेवकांचं आंदोलन. किरीट सोमय्यांच्या वाहनासमोर एमआयएमचे नगरसेवक झोपले. पोलिसांनी नगरसेवकांना बाजूला करत सोमय्यांना महापालिकेमध्ये प्रवेश दिला. मनसेच्या कार्यकर्त्यांची महाड एमआयडीसीच्या कार्यालयामध्ये धडक. एमआयडीसीसह परिसरातील उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावं. भूमिपुत्रांना रोजगारामध्ये न्याय देण्याची मागणी. माऊलींच्या पालखी रथाच्या सारथी बैलजोडीच्या मानावरून वाद. बैलजोड समितीकडून तुळशीराम रानवडे आणि हर्षवर्धन रानवडेंच्या नावाची शिफारस तर आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप करत उमेश रानवडे यांचं बैलजोडीसह बेमुदत आंदोलन. मुंबईमध्ये मोठ्या इव्हेंट्समधून हॅलोजन लाईट चोरणारी टोळी गसाड. कांदिवली पोलिसांची कारवाई. चोरीचं लाईट वापरून कंत्राट घेणाऱ्या 4 आरोपींकडून 40 हॅलोजन जप्त.